कावीळ झाली रे झाली की घरामध्ये साहजिकच थोडी गडबड होते आणि या भीतीपोटी काही लोक काय करतात. नमस्कार, मी डॉक्टर अजिंक्य सोनांबेकर संगमनेर येथे गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. कावीळ झाल्यावर काही लोक घाबरून जातात आणि घाईघाईमध्ये नाकामध्ये किंवा कानामध्ये औषध टाकण्यासारखे प्रयोग सुरू होतात. या उपायांमुळे डोळ्यांचा पिवळेपणा थोडासा कमी देखील होतो आणि आपल्याला वाटतं चला कावीळ बरी झाली. पण इथेच कधी कधी गडबड होतं काय माहितीये, बऱ्याचदा कावीळ ही सेल्फ लिमिटिंग असते, म्हणजेच ती योग्य आहाराने आपोआपही कमी होते. पण काही प्रकारच्या काविळीमध्ये जर तुम्ही योग्य उपचार घेतले नाही तर वरवरची लक्षणं जरी कमी दिसली तरी आतल्या आत लिव्हरला आलेली सूज बरी होत नाही. एक लक्षात घ्या की कावीळ हा एक आजार नसून फक्त शरीराने दिलेली एक वॉर्निंग आहे. ती का झाली? दूषित पाण्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन झाले की व्यसनांमुळे लिव्हरला त्रास होतोय की पित्ताशयाच्या नळीमध्ये खडे अडकले, हे बघणं गरजेचं असतं. जोपर्यंत आपण योग्य टेस्ट करत नाही किंवा मूळ कारण शोधत नाही तोपर्यंत फक्त तात्पुरते उपाय तुमच्या लिव्हरचं कायमस्वरूपी नुकसान करू शकतात. त्यामुळेच कावीळ झाल्यावर गडबडून जाऊ नका किंवा फक्त घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. डोळे पिवळे होणे किंवा भूक न लागणे असा त्रास जाणवल्यास तुमच्या जवळच्या गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्टला नक्की कन्सल्ट करा.